हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, आज ना आपण अगदी सोप्या पद्धतीची आणि घरातल्या अगदी मोजक्या साहित्यात होणारी चटपटीत 5 मिनिटात होणाऱ्या चटणीची रेसिपी करणार आहोत। त्या चटणीचं नाव आहे शेंगदाण्याची ओली चटणी। ही जी चटणी आहे ती तुम्ही पोळी, भाकरी, पराठा, इडली, डोसा कशाबरोबरही खाऊ शकता। आता बऱ्याच वेळा काय होतं की टिफिन मध्ये आपण ज्या वेळेला इडली किंवा डोसा देतो तेव्हा बऱ्याच लोक आहेत ना टोमॅटो केचप देतात किंवा हिरवी चटणी तर आपण देऊ शकत नाही कारण ती पातळ असते। मग त्याला पर्याय म्हणून ही चटणी तुम्ही नक्कीच देऊ शकता। सो तुम्ही पण नक्की करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा। शेंगदाण्याच्या ओल्या चटणीसाठी ना आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्यात ना आपण अर्धी वाटी दाण्याचा कूट म्हणजे भाजून घेतलेले शेंगदाणे त्याचा आपण कूट करून घेतलेला आहे ते टाकलंय। एक मीडियम कांदा असा मोठा चिरून घेतलेला आहे। छोटा चिंचेचा असा तुकडा घेतलाय। 3 लसणाच्या पाकळ्या, चवीप्रमाणे मीठ, 1.5 ते 2 चमचे लाल मिरची पावडर। तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त करू शकता। आता ही चटणी आपण छान बारीक वाटून घेऊयात। आपण चटणी इतकी छान बारीक वाटून घेतली, पाण्याची काही त्याला गरज लागतच नाही कारण कांदा असतो त्यामुळे। आता आपण ना या चटणीला फोडणी करून घेऊया। छोट्या कढईत ना मी 1 चमचा तेल गरम करून घेतलेले, त्यात आता 1 चमचा जिरे टाकूया, चिमूटभर हिंग, पाव चमचा हळद आणि अगदी चिमूटभर तिखट म्हणजे लाल मिरची पावडर। आणि आता ही फोडणी मस्तपैकी तयार आहे। ह्याच्यावर आपण ही फोडणी टाकून घेऊया। चटणीला मस्त आपण चुरचुरीत फोडणी देऊन घेतलेली आहे। तर मंडळी, मस्त अशी वेगळ्या पद्धतीची चविष्ट अशी शेंगदाण्याची ओली चटणी तयार आहे। ही फ्रीज मध्ये जवळजवळ 2 ते 3 दिवस छान टिकते। ही तुम्ही पोळी, भाकरी, पराठा, इडली या कशाबरोबर तुम्ही सर्व करू शकता।